प्रद्युम्न 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 जरा शांत बसतोयस का तू एका ठिकाणी? बापरे. प्लीज बी नॉर्मल प्लीज. तक्षशिला मी कसा शांत होऊ? काहीतरी आहे का शांत होण्यासारखं तक्षशिला? प्रद्युम्न अरे पण काय प्रद्युम्न? सुपुत्र दिवे लावून आलेले आहेत. मारत नाहीये. सॉरी बाबा. बाबा म्हणायचं नाही मला अजिबात. गप्प बस. दिवे लावून आलाय, लाज नाही वाटली? यासाठी बाबाने तुझा तासनतास अभ्यास करून घेतला होता का? घरी येताना रस्त्यात ते मार्कशीट जाळलं का नाहीस तू? मम्माकडे बघायचं नाहीये. प्रद्युम्न प्रद्युम्न करतेस. ऐक, ठीक आहे ना, लिव्ह इट. झालं ते झालं. लिव्ह इट म्हणजे हाऊ कॅन यू सी दिस? लिव्ह इट. झालं ते झालं म्हणे. शांत बस. सॉरी अजिबात म्हणायचं, तोंडातून ब्र काढायचं नाहीये तू. शांत. उद्या लोकांनी विचारल्यावर मी काय सांगायचंय तक्षशिला? आमच्या इक्ष्वाकुला तक्षशिला लोकांनी विचारल्यावर मी हे सांगायचंय की आमच्या इक्ष्वाकुला 99.1% मिळालेत फक्त. इक्ष्वाकू. प्रद्युम्न बाकीचे 0.99% कुठे आहेत इक्ष्वाकू? प्रद्युम्न काय एवढं पॅनिक होतोयस तू? पॅनिक नको होऊ मी. अरे झालं आता त्याच्याकडनं, काहीतरी कुठेतरी कमी पडला असेल इक्ष्वाकू. नाही 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 तक्षशिला, बाबा म्हणून मी कमी पडलो आज. प्रद्युम्न नको ना तू इमोशनल होस. मग काय करू मी? 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले 22 विद्यार्थी आहेत मुंबईत. त्यातले 3 आपल्या पार्ल्यात आहेत. कुठल्या तोंडाने मी फिरू या पार्ल्यात? सांग मला. मुसमुसणं बंद कर. श्रीमुखात लगावेन मी इक्ष्वाकू. प्रद्युम्न नको ना रे एवढी बडबड करूस त्याला. नको ना एवढी बडबड मी करू. बोलते त्याच्याशी, मी बोलते. बेटा इक्ष्वाकू, मला सांग अभ्यास कमी पडला का तुझा? नाही मम्मा. मग काय झालं? मम्मा मी सगळे प्रश्न लिहिले होते. मी ऑप्शन्सला आलेले सगळे ऑप्शन पण सोडलं नाही. मी सगळं लिहिलं होतं. मग बाकीचे 0.99% कुठे गेले इक्ष्वाकू? मला नाही माहित बाबा. नाही माहिती? खाण्यापिण्याचं बरं माहिती असतं. मम्मा मला ब्रेकफास्ट दे, मम्मा मला स्मूदी दे, मम्मा मला चॉकलेट पावडर टाकून दूध दे, हे बरं माहित असतं तुला. मम्माच देते, मी नाही बोल. शिबात आवाज काढायचा नाहीये. तोंड बंद. शांत शांत. मारत नाही. इकडे ये. मला सांग, चंद्रावर गेलेल्या 23व्या माणसाचं नाव काय? काय प्रश्न आहे हा प्रद्युम्न? मला असं कसं आठवणार बाबा? तोंड वर करून बोलतोय. असं कसं आठवणार बाबा? माझं साधं नाव पण कोणाच्या लक्षात राहत नाही. कारण तुझं कर्तृत्वच नाहीये काही. हाय माझं एक कर्तृत्व. संधी मिळाली होती, ती सुद्धा गमावली आहे त्याने. लास्ट टाइम कोण फर्स्ट आलं होतं 10वी, ते आठवतं का आपल्याला? तोंड वर करून बोलू नकोस. त्याचे केस वाढवून अरे ठेवलेत. काय करतोयस तू प्रद्युम्न? कॉलेजला जाणार म्हणून वाढवले होते. हो ग माझं शान. शृंखलेश्वरकर का फोन करतायत? हॅलो. तुला किती टक्के मिळालेत विचारतायत. काय सांगू मी यांना? सांग ना त्यात. कसं सांगू? प्रद्युम्न शृंखलेश्वरकर रॉंग नंबर. काय? फोन बंद करून ठेव. अरे मी माझा फोन बंद करून ठेवलाय, तुझा फोन बंद करून ठेव. तुझा सुद्धा फोन बंद करून ठेव. फोन बंद करून ठेव. इकडे देतो. त्या फोन पायी झालंय सगळं. माझ्याकडे 2 ऍप आहेत फक्त. त्याच्यातच गुंतलेला असतो सतत. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहेत. तोंड वर करून उत्तर देऊ नकोस. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहे म्हणे. शांत. केस कशाला वाढवून ठेवले ते? काय करतोयस तू प्रद्युम्न? सतत त्याच्या केसांमध्ये
तू ते पेढे कुठे आहेत? हे पेढे फेकून दे. नाही नाही हे पेढे फेकून नाही दे. नाही अजिबात या घरात कुणी पेढे नाही खाणार नाहीये. प्रद्युम्न नाही पेढे फेकून नाही दे. प्रद्युम्न नाही तक्षशिला नाही. नाही, हे बघ. या घरात निधन झालंय असं समजा, कुणी पेढे खाणार नाही. मी आणले इक्ष्वाकूसाठी नाही. इक्ष्वाकूसाठी पेढे आणलेत. बॅग्स भर तू बॅग्स भर. काय कर चल तू हॉस्टेलला चल. अरे काय कर त्याच्या बॅग्स भर. चल तू उगाच तू नाही, अति करतो. चल. अरे अति करतोस, तू सांगतो. हॉस्टेलला जायचं. अजिबात तिथं थांबायचं नाही. नाही नाही हात सोड त्याचा. कदम, माझं नाव प्रद्युम्न आहे आणि पेढे कसले वाटताय? पहिला आलाय का दत्तू तुमचा? पहिला ती काय पालायची रेस आहे काय रे का बटाटे शर्यत आहे? माझा पोरगा पास झालाय, 50% मार्क्स मिळाले बाई. 50% तुम्ही पेढे वाटताय आणि नाचताय? अरे 50 तर 50 मिळाले तर वचऱ्या. यो माझ्या पोराने अख्ख्या खानदानाचं नाव मोठं केलंय. बोल, जाम भारी केलंय या वसऱ्याने. पेढे खा. तक्षकिल किशिला वेणी वेणी. तक्षशिला नाव आहे तिचं. हा वेणी घ्या ना पेढे. अरे काय आवरे अवदस सारखं तुम्ही बसलं थोबार करून. अरे तू तरी सांग ना चिकाटू काही झाले. कदम, त्याचं नाव चिकाटू नव्हे, त्याचं नाव इक्ष्वाकू आहे. अरे हा वचारे काही पण असू दे, पण काही झालंय काय आवरे थोबार पारून करायला काही झालंय. सांगतोस? सांग ना इक्ष्वाकू, सांग काय झालंय. सांगायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. इक्ष्वाकूला 99.1% मिळालेत फक्त. अरे लयच वाईट झालंय रे. म्हणजे तसं तर मग माझ्या पोराला 50 लयच पडलेले आहेत. भाऊजी 99% मिळालेत. 99.1. म्हणजे पासंगच नाही म्हणजे 35 पेक्षा कमी आहे का ते? बापूस 99 9वर 9 म्हणजे 100ला 1 कमी. रे मावरे काय छोबर पारून बसलाय वसाऱ्या. रे माझ्या पोराचे 50 गेलेत पण 50 तर आलेत ना. तुझ्या पोराला 1% कमी पडलाय तर तुम्ही कोंबड्याच्या कुल्यासारखं थोबरं करून बसलाय. अरे जाम एन्जॉय करायला पाहिजे वसाऱ्यानं. ऍक्च्युली या दत्तूने ना तुझ्या पोरांनी आपल्या सोसायटीचं नाव काढलंय, जाम मोठं केलंय. ए बाला, आज संध्याकाळी मी बिल्डिंगच्या खाली डीजे लावणार आहे, नाचायला तू ये. काय तू काय बोलतो? मग ते आणि कोणी विचारायला आलं ना आपल्याला तर सांगायचं, अरे बघतोस काय रागानं 50% बाटलेत वागानं. लाज नाहीये. लाज नाहीये. न मारू नकोस त्याला. नाही 50% मिळालेत आणि बघतोस काय रागाने वगैरे करणार आहे. हा हे करणार आहे. अरे मग काय झालं? कदम, 50% जर डीजे लावला तर लोक थुकतील आपल्या तोंडावर. अरे वसाऱ्या, लोकांचं काही मला घेणं देणं नाही. माझा पोरगा पास झालाय, आवडत माझ्यासाठी लय जा. अरे, हे बघ कसं आहे, 50% मिळाले तर ते डीजे ठेवतायत बिल्डिंग मध्ये. आपण आपल्या मुलाच्या मित्रांना बोलवून साधं त्यांना समोसे, वेफर आणि पन्ह तरी देऊयात रे. गप्प बस तक्षशिला, कुणाला काहीही मिळणार नाहीये. कसं? शांत रहा. कदम, जेमतेम 50% मिळालेले आहेत त्याला. जेमतेम तर जेमतेम 50% मिळत ना वसाऱ्या. आता तुझ्या पोराला 99% भेटले. 99. तर पुढच्या वर्गात जाणार आहे का नाही? हो. माझ्या पोरगाला 50% भेटले, तो पण पुढच्या वर्गात जाणार आहे. दोघं पण एकाच वर्गात बसणार आहे. कदम, पण आधीसारखा जमाना नाहीये हा. आता मुलांना 100% मिळतात. रे कुणाला 100% मिळवायचे? म्हणजे 1ली ते 7वी मिळून 50% पण होत नाही. 8वीचे तर विचारूच नको. का? 7वी मध्येच नापास झालो होतो, 8वीत कसं झालं? कदम, त्याला किती मिळालेत? 50% की नाही? त्याला कुठे ऍडमिशन मिळणार आहे का ते बघा आधी. पण ऍडमिशन कोणाला पाहिजे? मी तर माझ्या बापूसा टरूक आणि डंपर चालवणार. शाबास. भले बहादर, छान, उत्तम, उत्कृष्ट.
चालव वडिलांचा डंपर ट्रक जे काय आहे ते चालव. माझ्या मुलाला तसं नाही करणार आहे मी. मग? मला त्याला मेडिकलसाठी ऍडमिशन घ्यायचं होतं. मग आवरे का टेन्शन घेतोस बसाऱ्या? माझा मित्र आहे ना भावना मेडिकल, तिकडे टाकू त्याला. हा. पण मला सांग, म्हणजे मेडिकलला पण कॉलेज असतं काय? पण आवरी पोरं बसतात कुठं? मला तर कायम फक्त मेडिकलमध्ये 3च पोरं तिथं बसलेली दिसतात. एक तो कॅश काउंटरवर असतो, दुसरा आपल्या तर विचारतो डॉक्टर का रिस्प्रिक्रिप्शनला आहे क्या? प्रिस्क्रिप्शन. हा, आणि तिसरा बोलतो वर असतो तो स्टूलावर, ए आयटम अभी आया नाही, दुसऱ्या कंपनीचा आयटम देऊ. काका तुम्ही मेडिकल स्टोअर बद्दल बोलताय, तसं नाही. मला मेडिकल म्हणजे सायन्सला जायचं आहे. अरे मग जा ना वसाऱ्या, ह्याला जिकडं जायचं तिकडं घालू ना. हा. इकडे मला सांग, तुला त्या गलासाची गोष्ट माहिती आहे? कुठल्या? एक बघ असा अर्धा भरलेला गलास असतो, दुसरा असा लांबून भरलेला गलास दिसतो. न तो गलास असा उलटा ठेवला की पटकन सगळं पाणी पडतं. न मग तो जो गलास असतो असं व्यवस्थित असं सगळे पाणी त्याला भरून भरून घ्यायचं. न मग तो जो पूर्ण अर्धा भरलेला जो गलास असतो ना, तो मग तो नाहीच राहतो, असं काहीतरी आहे. काका तसं नाहीये ते. एक ग्लास अर्धा भरलेला असतो, तर कोणाला तरी एकाला तो अर्धा भरलेला दिसतो आणि एकाला तो अर्धा रिकामा दिसतो. ज्याला भरलेला दिसतो तो ऑप्टिमिस्टिक असतो आणि ज्याला रिकामा दिसतो तो पेसिमिस्टिक. इतकं ज्ञान जर परीक्षेत पाजळलं असतंस ना तर 0.99% सुद्धा मिळाले असते. अरे वसाऱ्या, आवरा कशाला इस्काटूवर चिडतोस आहेस तू? इस्काटू नाव नाहीये त्याचं. श्वाकू. त्याचं नाव इक्ष्वाकू आहे आणि माझं नाव प्रद्युम्न आहे, हिचं नाव तक्षशिला आहे. कुणाचंच नाव तुम्हाला बोलता येत नाहीये. कसं बोलता येणार वसाऱ्या? आवरा कठीण नाव ठेवलं असतं. आनंदाच्या क्षणी त्याचं नाव पण मला घेता येत नाही. आता छोटं नाव जर करायचं असेल काय, इश्कू, ए वाकू असं बोलू? अरे माझ्या पोराचं बघ कवरे सोपं नाव ठेवलंय, दत्तू. त्याचं लाईफ पण एकदम सुखकर ठेवलंय, दत्तू. या वसाऱ्याचं तू नावासकट कठीण करून ठेवलंच आहे त्याचं आयुष्य. आता याचं आयुष्य पण एकदम सोपं होणार आहे. याला काहीतरी धंदा टाकून देणार आहे, याचं लग्न करून देणार आहे. याला बोलणार मला 3-4 पोरं पचकन काढ, म्हणजे मी मोकला आहे ना. अरे मोकल्यावर मला आठवलं ते आपल्या बिल्डिंगला लाइटिंग करायला सांगितलं होतं, वसारा आला नाही तो अजून. कदम कदम बोलतो. मोकळ्यावरून तुम्हाला लाइटिंग कशी काय आठवली? वसाऱ्या मना आठवतंय ते नशीब समजा. नाही तर मांज सोड, मांजाबरोबर तुमच्या डोल्यातले असे ससे पलतील ना. नमस्कार करून आवरच करायला. त्याला 50% मिळाले तर तुम्ही बिल्डिंगला लाइटिंग करताय कदम. हा. 100 मिळाले असते तर काय केलं असतं? तेवढेच केले असते, कारण परवडायला पण पाहिजे ना. 50% मिळाले तर तुम्ही इतका आनंद साजरा करताय, कौतुक करताय, तुम्ही त्याची भूक कमी करताय कदम. नाही 3 टाइम जेवतो तो व्यवस्थित. कदम यशाची भूक, काहीतरी नवं करण्याची भूक, ती कमी करताय तुम्ही. अरे एकाची जर भूक जास्त असेल तर दुसरं उपाशी राहील ना. पण दोघांची पण भूक कमी असेल तर दोघांचं पण पोट भरू शकतं का नाही? मग भूकवरून मला आठवलं, अरे तो बॅनर मला मी बोलवलं होतं, तुमच्या दोघांचं नाव लिहिलं तू आला कदम, का? हा. भुकेवरून तुम्हाला बॅनर कसा आठवेल? अरे आठवलं मात्र, आता काय करू? आठवलं. काय करू? बघ 50% मिळालेत आणि ते बॅनर छापतायत. हा, वहिनी. किमान आपल्या फॅमिली ग्रुपवर टाक तरी, आपल्या मुलाला एवढे पर्सेंटेज मिळालेत ते. तक्षशिला सगळं केलं असतं जर त्याला 100 पैकी 100% मिळाले तू असते. का अडून आता बसलाय? काय टाकू मी ग्रुपवर? आमच्या मुलाला इक्ष्वाकूला फक्त 99.1% मिळाले, तसं टाकू मी? ते काही नाही. मी विचार करतोय ऑक्टोबरला परत बसायचं. काय? अरे नाही अरे, ऑक्टोबरला बसायचं. ऑक्टोबर लांब होईल, आज संध्याकाळीच बसू ना. हा बाबा, मी खरंच ऑक्टोबरला परत बसायचं. हो, अरे बसायचंय पुन्हा ऑक्टोबरला. हे काय मार्क्स आहेत? तू वसर मोठे छानपण त्याला सांगतोस. 10वीला तुला किती टक्के मार्क्स होते? तू सांग ना मग. किती टक्के मार्क्स होते तुला 10वीला?
65 64 64.3 ते 65च कन्सिडर होतात. मग 99.1 100 कन्सिडर का करत नाहीयेस तू? हा 99 कुठे आणि 65 कुठे प्रद्युम्न? नाहीतर काय आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून बसणार ना? पोऱ्यात बसलं तर आड्यात बसून तर पोरगा पडला कसा आड्यात? हा काका ते तसं नाहीये ते. मग आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं आहे ते. हा ऍक्च्युली मला तू बोलतोस तेच बोलायचं होतं. असं माझी घोलत होती जीप पण बाहेर नाही पडलं. गौरव मराठी कठीण आहे नाही? हो काय हो सर तुला किती मराठीत भेटलेत मार्क्स? मला छुत्तीच पडले होते. एकाने 5 झाले, 1 मार्क. अरे मला तुझं मला जाम अभिमान आहे. थँक्यू काय कदम, कसला अभिमान वाटतोय तुम्हाला? 1 मार्क जास्त मिळालाय फक्त त्याला, त्याच्यात कसला अभिमान? अरे वसाऱ्या 1 तर 1 पण त्याला 1 मार्क जास्त भेटलाय ना. 1 मार्क जास्त मिळाल्याने काहीही फरक पडत नाही कदम. मग 1 मार्क कमी मिळाल्याने तरी काय फरक पडतो? येस मग मी खूप अभ्यास केला होता. मी अजून पण पुढे जाऊन खूप अभ्यास करेन बाबा. पण तुम्ही चिडू नका ना. चिडू नको तर काय चिडू करू मी? दे चिडू दे चिड प्रद्युम्न तू चिड नाही तू चिड करेक्ट आहे तुझं काहीच चुकलेलं नाहीये. ह्याचं ना नेहमीच आहे. दुसरा आला तर म्हणायचं पहिला का नाही आला, पहिला आला तर म्हणायचं अरे आता डोक्यात हवा जाणार, आता पुढच्या वेळी अजून कमी मार्क्स मिळणार. ह्याला किती पडले त्याला किती पडले ह्यातच अडकलायस, पण त्याचा कॉन्फिडन्स किती पडलाय हे तुझ्या लक्षात येत नाहीये प्रद्युम्न. हा त्याला शक्य नव्हतं का त्याच्या वयाच्या मुलासोबत टवाळक्या करणं, अभ्यास न करणं त्याला शक्य नव्हतं? पण त्याने काय केलं, त्याने मेहनत केली, दिवस रात्र अभ्यास केला आणि चांगले मार्क्स मिळवलेत. 99.1% हे चांगले टक्के आहेत प्रद्युम्न. तुम्ही ते काय करणार आहात संध्याकाळी? अरे संध्याकाळी डीजे करणार आहे. नाही डीजे आणणार आहे. कदम मला सुद्धा त्या डीजे मध्ये माझ्या स्कॉलर मुलासाठी कॉलर टाईट करून नाचायचंय. अरे घ्याल क्या तर? बात आहे 100% या तुम्ही या. ओ ग माझं बाळ ते ओ ओ ओ ओ ओ. अरे जाम भारी. मी काय करतो एक काम करतो वेली माझ्या दत्तूचं अरे मरो माझ्या दत्तूचं न पहिल्या माल्यावरच्या पोराचं 10वी मध्ये घवघवीत यश आल्याबद्दल अभिनंदन. 1 मिनिट. इक्ष्वाकुला जास्त मार्क्स आहेत, त्याचं नाव पहिलं लागेल. अरे हो प्राज्ञा. प्रज्ञा नाव नाहीये माझं, प्रद्युम्न आहे. प्रद्युम्न. हरकत नाही. तुझ्या पोराचं नाव पहिलं, माझ्या पोराचं नाव दुसरं. जाम भारी. पण आपण बोर्ड मोठा लिहूया. अरे बच्चा